जल्लोषात विविध निर्णय आज नगर परिषदेच्या माध्यमातून घेण्यात आलेले आहेत. ऍप असू द्या किंवा आज जी योजना आहे जी अंमलात आजपासून आणण्यात आली आहे, काय सांगाल? आज सर्वप्रथम मी बदलापूरच्या सर्व नागरिकांना 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. आज स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून आम्ही दोन गोष्टी आमच्या कुळगाव बदलापूर नगर परिषदेमार्फत केलेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही KBMC स्मार्ट ॲपचं उद्घाटन इथे केलेलं आहे. त्याचबरोबर नगराध्यक्ष सुकन्या सन्मान योजनेचा शुभारंभ आम्ही आज केलेला आहे. त्याचबरोबर आमच्यासाठी एक अभिमानाची अशी गोष्ट आहे की बदलापूरचे आमचे फायरमन शैलेश जगताप साहेब यांना कालच राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्याचबरोबर आमच्या बदलापूरचा एक बालक आहे सोहम साळवे, ह्याला इस्रोकडून ब्रॉन्झ मेडल मिळालेलं आहे. तर अशा आणि त्याचबरोबर एक छोटा वैज्ञानिक म्हणून त्याचा सन्मान झालेला आहे. तर अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण आणि आगळ्या वेगळ्या अशा गोष्टी आजच्या दिवशी आमच्या इथे झालेल्या आहेत आणि आम्ही ह्या सगळ्यांचा स्वागत सत्कार केलेला आहे. आज शुभारंभ पण चांगला झालेला आहे. 8 मार्च 2026 पासून ज्या कन्या जन्माला आलेल्या आहेत त्यांचं भविष्य सिक्युअर करण्यासाठी नगरपालिकेमार्फत एक हातभार लावा, छोटासा हातभार लावा या अनुषंगाने पोस्ट ऑफिसमध्ये सुकन्या योजनेचा जो अकाउंट आहे त्याच अकाउंटमध्ये आम्ही पोस्ट ऑफिस आणि नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही नगराध्यक्ष सुकन्या सन्मान योजना म्हणजे नगरपालिकेतर्फे प्रत्येक मुलीला 5,000 रुपये फिक्स डिपॉझिट म्हणून तिच्या भविष्यासाठी आम्ही देणार आहोत. तर नक्कीच ह्याचा शुभारंभ खूप छान झालेला आहे. आणखीन मुली आणि त्यांचे पालक आम्हाला अप्रोच झालेले आहेत. तो एक छोटेखानी कार्यक्रम आम्ही आमच्या नगरपालिका सभागृहात सुद्धा ठेवलेला आहे आणि ॲप आम्ही जो लॉन्च केला आहे तो सुद्धा अद्ययावत आहे. स्मार्ट सिटीकडे नेण्यासाठी हा ॲप आम्हाला उपयुक्त असणार आहे. तर नक्कीच कुळगाव बदलापूर नगर परिषदेमार्फत बदलापूर एक स्मार्ट सिटीकडे वाटचाल करण्यासाठी तयार आहे. सर, स्मार्ट ऍप जो आहे तो कशा पद्धतीने काम करणार? आज आपण ॲप लॉन्च केलं त्याचं आपण नाव ठेवलं KBMC स्मार्ट. नगरपालिकेमार्फत ज्या ज्या सुविधा दिल्या जातात, जे काही दाखले दिले जातात, टॅक्स भरण्याची सुविधा असेल किंवा वेगवेगळ्या ॲपच्या माध्यमातून आम्ही ज्या सुविधा देत होतो ते सगळेच ॲप आम्ही इंटिग्रेट केलेले आहेत आणि KBMC स्मार्ट या ॲपमध्ये आम्ही ते इंटिग्रेट करून त्या माध्यमातून आम्ही सर्व सुविधा लोकांना द्यायला आहोत. त्याच्या व्यतिरिक्त कुळगाव बदलापूर शहरामध्ये कुठले हॉटेल्स आहेत, कुठले हॉस्पिटल्स आहेत, शासनाची वेगवेगळी कोणती कार्यालय आहेत, त्या कार्यालयामध्ये काय काय सुविधा तुम्हाला मिळणार आहेत त्या सर्व माहिती तुम्हाला 1 क्लिकमध्ये मिळणार आहे. आणि जसं आता आपण बघतो जग डिजिटल युगाकडे चाललेलं आहे आणि त्या युगाशी आपण सुसंगत नगरपालिकेचे कामकाज असावं हा नगरपालिकेचा प्रयत्न आहे आणि त्याचेच एक उद्दिष्ट म्हणून आम्ही KBMC स्मार्ट हे ॲप आज आम्ही लॉन्च केलं. कुठे अवेलेबल आहे? पेड आहे? हे अनपेड आहे. ते तुमचे अँड्रॉइड वरती पण आहे, iOS वरती पण आहे. दोन्ही याच्यावरती तुम्हाला ते ॲप डाउनलोड करता येईल. असं एक ज्युनियर सायंटिस्टचा सन्मान आज खरं तर केलेला आहे. काय खरंच मी जे साळवे छोटा मुलगा आहे त्याला इस्रोतर्फे ब्रॉन्झ मेडल देण्यात आलेला आहे. त्याने एक ग्रहाचा शोध केलेला आहे आणि आता पूर्ण जग त्या ग्रहाचा अभ्यास करत आहे. ही खरंच आपल्या बदलापूरसाठी, आपल्या भारतासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. आज त्याचा कुठेतरी आम्ही एक छोटासा सन्मान केलेला आहे की त्याला देण्याचं एक प्रोत्साहनचं आम्ही एक काम केलेलं आहे आणि खरंच त्याला आम्हा सर्वांकडूनच खूप खूप शुभेच्छा देईल आणि तसंच आपल्या बदलापूरकरांना देखील आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.